नमस्कार. नमस्कार. तुमचं इथलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव दीपक शंकर पाटील, राहणार वाटर, तालुका जिल्हा सातारा. आता हा जो प्लॉट बघतो हा वांग्याचा प्लॉट आहे बरोबर. बरोबर. किती क्षेत्र आहे? एक टोटल क्षेत्र 15 गुंठ. 15 गुंठ क्षेत्र आहे. बरं, मला सांगा आता वांग्याची लागण कशा पद्धतीने केलेली, काय काय केलं तुम्ही पहिल्यापासून? वांग्याची लागण काय रोपच आणली होती. रोप. बरं, रोप कुठली variety? ही बिगर काटाच बरं. ध्रुव म्हणून आहे. ध्रुव म्हणून आहे. हां. बरं, मग कशी लागण केली, कसं एक खताचं व्यवस्थापन केलं, मशागत काय केली? मशागत पहिल्यांदा आपल्याला आपण त्याला ताक केला. टाक. बरं. हां, ताक करून परत नंतर आपण वांग्याची लागण. वांग्याची लागण केली. हां. मग किती अंतरावर लागण केली का? 3x7 वर आहे. 3x7 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 3 फूट आहे. 7 फूट आहे. 7 फूट आहे. 2 फुटात अंतर 3 फूट. दोन दोन रोपामधलं अंतर 3 फूट आहे. 3 फूट आहे. बरं, असे आणि हे 7 फूट अंतर 7 दोन फूट लाईन अंतर. मध्ये. तर मला सांगा की याला खताचं व्यवस्थापन कसं केलं, काय काय वापरलं तुम्ही सुरुवाती स्टेजपासून? सुरुवात स्टेजला काय अति पाऊस असल्यामुळे जास्त मी म्हणजे रासायनिक कुठलं वापरच नव्हतं. वापरत नाही. मग फक्त 1-2 आळवणी घातलेले 19 तेवढंच. बरं. नंतर मी SSMचा डोस डायरेक्ट. डायरेक्ट घेतला होता. बरं, मग एससीटी भर ज्यावेळी भर लावली त्याच वेळी म्हणा. बरं. हा म्हणजे पहिल्या म्हणजे भरीला हा भोंडा फोडून तो भर लावला. भर लावलं. बरं, तर मला सांगा तुम्ही एससीटी वैदिकडे कसं काय वळाला? SCT वैदिकडे वळालो म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपण बघितलं होतं. बरं. सर आहेत आणखीन. बरं. म्हणजे पहिल्यांदा मी मिल्क चार्जर वापरलंय. बरं. जवळपास 1-1.5 वर्षाचं झालंच बरं, म्हणजे मिलच्या तुम्ही यांच्यापासून वापर. वापरलं. बरं, मिलच्या काय अनुभव? तर मशीन मला चांगला गाभण जायला पण चांगला आणि दुधाची जी क्वालिटी राहिली बरं. आणि क्वांटिटी पण म्हणा क्वांटिटी एक 6-7 महिने तर एकसारखी राहील. एकसारखी राहील. एकसारखी. बरं, आणि मिरच्या वापरता तुम्ही मग? त्यानंतर मग हे तुमचे प्रोडक्ट बाकीचे बघत बरं, वापरायला सुरुवात केली. हो. सुरुवातीला काय बेसोडच भरला? सुरुवातीला मी SSMच भरलं होतं पहिले. SSM आणि कृषामृत. कृषामृत. बरं, मग बेसोडच भरल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला? बरं. रिझल्ट जबरदस्त होता. पानाची रुंदी म्हणा, बरं, क्वालिटी, फळाची चकाकी वगैरे एक नंबर आली. फळ त्यावेळेस सुरुवात झालं होतं. नुकतंच सुरुवात झाली. बरं, मग झाडाची ग्रोथ तिथनं झाली. आणि ग्रोथ पाऊस झाली. पावसाचं प्रमाण जास्त होतं ना. किती महिन्यात लागेल की? ही जून मध्ये लागण केली. जून मध्ये हो. जेव्हा नुकतीच पावसाला जून मध्ये लागण केली, पण मी जुलै पर्यंत ह्याच्याकडे काय बघितलं नव्हतं कारण ह्याला काहीच करता येत नव्हतं काहीच करता येत नाही. जादा पावसाने. जादा पाऊस. ज्यादा पावसानं. आणि बेसोड- वाढ पण नव्हती. बरं, बेसोड- आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ही झाड कमी जास्त दिसते की नाही, हम्म. ही गोगलगायची कमाल आणि सशाची कमाल आहे. बरं, बरं. कटिंगच. कटिंग करत होते. त्याच्यामुळे एकसारखं लय वैतागलो. पाऊस किती महिने झाला पाऊस आहे? पाऊस कधी नाही सांगा की बरं, 15 दिवस किती महिने झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे? कंटिन्यू आता हे जुलै आहेच की मे महिन्यात सुरुवात झाली पावसाला. मे पासून मे चालू. महिन्यात. हो, म्हणजे आजचं हे जे 6-7 महिने पूर्ण टोटल पावसात. पावसात. बरं, आणि तो मग ह्याला एक बेसोडच भरला. हो. बरं. आतापर्यंत आता किती तोड झाले त्याला? आता हे 8 ते 9 तोडत जास्तीत जास्त 8 ते 9 तोड झाले. झाले. बरं, आणि किती माल गावतोय आता एका तोड्याला सरासरी? 300 ते 400 किलो. 400 किलोचा हेच झाला आपला. बरं, 400 किलो पर्यंत निघतोय. कमी जास्त होते पण 350च्या आत तर आलेलं नाही. बरं, आणि किती दिवसाला तोडा होतो? तो आठवड्यातून 2 वेळा, आठवड्यातून 2 सोमवार वेळा. आणि शुक्रवार. बरं, आणि दराची काय? दर आता पहिल्यांदा आपल्याला 25-35 भेटला, म्हणजे 25 वरून 35 गेलो. आता सरासरी मार्केटची लेवल काहीतरी 20-25 आहे. आतापर्यंत किती माल तुटले? जवळपास 2 टन झाला असेल. 2 टन झाला असेल. हम्म. बरं, आणि सरासरी दराची किती? सरासरी आता आपण जरी एक 25-27 दरम्यान जर भरलं हम्म. बघा 27-54 50,000 पुढे 50,000 गेलं रुपये सहज झाले. आतापर्यंत झाले. हो. आणि एससीडी वर खर्च किती झाला असेल? किती 6,000 का 7,000 बिल झालेलं तेवढंच. सॉइल चार्जर सगळं जास्ती असतं 10,000. 10,000 रुपये झालं. बरं, आणि आत्ता बेसोड असेल? शिव आत्ता टाकला. आता एक बेसोड. आता एक बेसोड. आत्ता टाकला. बरं. काय वाटते मग तुम्हाला बेसोडच भरला एवढं उत्पादन सापडलं? काय? समाधान आहे. म्हणजे बाकीचा काय जास्त खर्च करायला लागला नाही आपल्याला त्याच्यामुळं. आणि तुम्ही बघतायच रोप ची क्वालिटी म्हणजे पानाची रुंदी वगैरे चांगली आली त्याला. म्हणजे पानाची कॅनपी जर आज बघितली एवढा पाऊस सुद्धा पावसासून झाडाची चांगली. ग्रोथ झाली. आणि सेटिंग तर जर बघितलं तर सेटिंग प्रत्येक प्रत्येक फांदीला जवळजवळ 15 ते 17 फळं आहेत. हा
आणि जर क्वालिटी बघा काय मार्केटला गेल्यावर काय नाही वांग राहतच नाही आपलं. माझी गाडी स्वतःची असल्यामुळे कसं आहे 10 बॅगा निघाल्या 200 किलो निघाला एका तोड्याला परत आधी निघाला. व्यापाराला सांगितलं का नाही की बाबा 10 बॅगा 200-250 किलो माल आहे. बर तुम्ही जास्त तो बुकिंग म्हणजे गेलेला असतो माल गेलेलाच गेलेला असतो. बर माल राहत नाही बर आजपर्यंत गाडीतल्या म्हणजे गाडीतनच माल गेलेला असतो. गाडीतनं गेला हो बाघ्याला शायनिंग तर बघितलं शायनिंग चांगला शायनिंग खूप एक नंबर शायनिंग आहे. ज्यादा पावसामुळे कीड लागते. काय काय वाटतं तुम्हाला ह्याच्या आधी वांग केलेलं का तुम्ही? ह्याच रानात आमच्या बंधुराने वांग केलं होतं. बर काय परिस्थिती त्याची? त्याला आठवड्याला 40 किलो गावत नव्हतं. 40 किलो गावत हो. नव्हतं इतकी आठवड्यात कीड आणि ती कंट्रोल होती म्हणजे पण काट वांग होतं. बर आणि तुम्हाला आठवड्यात डबल माल गावतोय माल डबल का टिबल गावतोय. ती बरं गावतोय हो. बरोबर म्हणजे उत्पादनात वाढ झाली. उत्पन्नात वाढ अजून किती माल गावला असं तुमचा अंदाज काय? आहे? असं जर रेंज तुम्ही पकडली तर अजून किती माल गावू शकतो? त्याचं अजून काहीच केलं नाही. मी पहिल्यांदा शिरलो इथं वांग्यात. वांग्यात त्यामुळे ह्याचं टार्गेट अजून मला पूर्ण माहिती आहे. Plot 100% ह्याच्या एक 4 पट तर सहज जास्त गाव 4 पट अजून म्हणजे 4 पट. हो गावणार 100% गावणार. तुम्ही जर बेसोडत देत गेला तर हो 100% गावणार नाही. हाय आत्ता जरी हाय सेटिंग व्यवस्थित राहिलं ना तर पहिल्या मालाच्या डबल सेटिंग आहे आता. बरं. हो डबल आहे. तुम्ही आता सांगत होते ह्या रानाची पार्श्वभूमी काय आहे? ह्या रानाची पार्श्वभूमी म्हणजे काय ह्या रानात गुंठ्याला टन म्हणजे खच्चून रन ऊस ऊस किती गावत होता? 1 टन गुंठ्याला. गुंठ्या 15 गुंठ्यात म्हणजे 30 गुंठ्यात 30 टन इथलं होतं. 30 म्हणजे आता हे 15 गुंठ्यात 15 टन गावत हो. होतं उत्पादन. कराड तालुक्यातली बऱ्याच कारण ठिकाणची ही परिस्थिती हे आहे. शेजारच खोडं आहे. खोडं बघा कसं आहे ते. अवरेज पूर्वी कमी- वेतच नाही ती सवय. बर लागण झाली तर जमदार परत म्हणजे ती पण तेवढीच बर मग काय वाटतं आता बेसोडत भरला तुम्ही आता एवढं उत्पादन घेताय नाही काय ह्याचा रिझल्ट फरक मला काय छान दाखवाल वाटला. तुम्हाला मातीत यात का? मातीत भुसभुशीतपणा चांगला आहे मौसूदपणा आणि पांढऱ्या मुळीची पण वाढ चांगली झालेली आहे. आता इथं आज पाणी नाही त्याच्यामुळे वाटत नाही पण मी बघितलंच. आता आमच्यातल्या घरातल्याने मेकांना नाही टाकलं लागवड बर नुसतं हातानं असं गेलं हातानं? हातानं डबर करून छोटं काढलं आणि त्यात टाकलाय. बर आणि ह्या रानाच्या आधी परिस्थिती काय होती? हातानं डबर निघाला. त्या रानात म्हणजे असं हिटाच मारली की नाही की गरज व्हायची बर म्हणजे चिकुलच तो चिकुलच तू हो, गरज. म्हणजे चिकट घट्ट चिकट लय चिकट आहे. म्हणजे एकदम चिकाट आहे माती आणि बेसोडत भरल्यानंतर ना नाही लय फरक पडलाय. बर मग आता आमचे साहेब आहेत अनिल जाधव नर्सरीवाले बरं. ते पण BSc ऍग्री आहेत. बर मग त्यांना मी व्हिजिट आणलं ना की ते मातीचे परीक्षण बघतात बर आणि आता तू मी नुसतं तेच नाही आणलं कसं प्लॉट आहे काही करू नकोस हे चालून दे म्हणते. बर बर पण त्यांना मी बाकीच काही कल्पना दिली नाही की आपण नाही. घ्यायचं कारण का BSc ऍग्रीवाली जरा व्हायचं बर थोडंसं राहतं इकडं तिकडं. पण त्यांना सुद्धा कळते की कळतंय नाही मी सांगितलं की मी पण नंतर सांगितलं मी हार्ड असा डोस त्यांचा वापरलाय बर तर म्हणजे चालतंय ह्याला म्हणजे आशक्त कुठलंच झाड असं नाही झाड नाही नाही महत्वाची मातीला हो ताकद मिळते. ताकद मिळते. सर बघा की प्लॉट जर बघितला तर ग्रीनरी किती आहे जबरदस्त आणि पानाची कॅनोपी बघितली तर कॅनोपी पण चांगली आहे कुठलीही तुम्हाला अडचण नाही. हा बरोबर म्हणजे ही एवढं रान भुसभुशीत झाले बरोबर हे पूर्ण चिकाट रान होतं. पूर्ण चिकाट असं राहत होतं. पूर्ण म्हणजे तुम्हाला खायचं हे जर बघितलं ह्यात असा डेकोय फुटत नव्हता. बरोबर आता हे बा हे सगळं असं खाली असं एवढं कठीण होतं रान पहिलं. असं उकरलं तरी असं निघत नाही बाहेर. आणि बघा सगळी बरोबर म्हणजे बेसोडच इकडे भरलाय बेसन इकडं सुद्धा भरलाय तर एवढ्या रानात सुधारणा. सुधारणा त्या टायमाला पलीड साईडला भरायचं. बरोबर हे पहिलं खायलं राहण्यात काय सकट नाही तरी असं एवढं कठीण आहे. एवढं कठीण आहे इकडं असं की कुठे बी हात घातला का कुठे बी वावरात बरोबर म्हणजे मावाशी जायचं रानात. बरोबर तरी ह्याला पाणी पाजलं की काय काय वाटते काय सांगतात? माझा ऊस आहे STCचा आणि मी आज येतात जवळचं गाव आहे माझा बर व्हिजिट द्यायला आलो होतो तर मी विचार करत होतो म्हणलं आधी बघावं तर हे पानाची साईज बघा तुम्ही माझा हाताने पान आहे बरोबर आहे. जेवढं पान तेवढं पीक जास्त येत म्हणजे रामसरजी सांगतात जेवढं मोठं पान तेवढी फळ म्हणजे सेटिंग होते बरोबर माती आणि पान जुळलं की तुमच्या फळाला कमी नाही. कमी नाही म्हणजे सर्वात महत्वाचं आहे ते आणि पानाची कॅनोपी सांगते की काय उत्पादन आहे काय म्हणजे हाताचं एक प्रकारचं ह्याच्या बघा की लव पण आहे सगळ्याला ह्याच्यावर पण आहे बरोबर ह्या सगळ्याला आणि कॅनोपी म्हणजे जबरदस्त आहे पानाची
हे काय? प्लॉट बघायसाठी आलेत. बर कोंडाळे गाव आहे यांचं. हम्म. हे प्लॉट बघायसाठी म्हणून आलेत. हे त्यांचे पाहुणे आहेत, सासरे आहेत. होय त्यांनी पण गेल्या वर्षीपासून वापरायला चालू केलं केलं. हे सांगतील काय अनुभव आहे. काय काय सांगताल वांग्याचं प्लॉट बघून? नाही, वांग्याला असं ना मी उशाला वापरलेलं आहे. बरं बरं नाही नाही ही वांग्याचा प्लॉट बघून तुम्हाला नाही, काय वाटतं? वांग्याचं प्लॉटचं काही जबरदस्त आहे. काळोखी म्हणा, पानाची रुंदी आणि फुलाचं प्रमाण सुद्धा भरपूर आहे. बरोबर bunches फुलाचं मध्ये. प्रमाण ज्यादा की फळ जास्त बरोबर असं आहे. सेटिंग होते. अजून टॉप बाग झाली असती. आपण डांबरी राहून तार वडली असती ना, हा. बर एक नंबर बाग झाली असती. पण म्हटलं कुठलं एवढं वाटतंय. म्हणजे तुम्हाला अपेक्षा नव्हती की नाही एवढं नाही. आमच्या भावाची वांगी सांगतो मला काय कमराच्या वर गेलीच नव्हती. कंबरेच्या वर गेलीच नव्हती. बरोबर आपण कमर असं हे केलेलं लमसम. लमसम. पण उत्पादनात यंदा वाढ झाली. पण उत्पन्न चांगलं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न दिलं आपल्याला. गवताच्या बाबतीत काय तुम्हाला अनुभव आला का? तर नाही, तण आता कसं होतं आपण बऱ्यापैकी कमी आहे. फक्त मधल्या पाट्यात येतं की पण थोडस कमी येते, एवढं नाही. ह्याच्या आधी आता काय? तशी सुरुवात आहे. त्याचं प्रमाण कमी आताशी येतं. आपण सुरुवात नुसतंच 1-2 झालं ना ह्याला बेसन. आता हा जे शेजारी खूप पण लावलेला दिसतो बरोबर? त्याला काय काय वापरलं त्याला काय नाही वापरलेलं त्याचं ठिबक त्यातलं काय पाजरून आलं तर त्याला त्याला मग त्याच्यावर मला तुम्ही वाटतं काय extra घ्यायला एक, घेईल. हो पीक पीक घेताय. लावलंय. बरोबर आणि ते पण जबरदस्त आहे. मग त्याची पानाची शायनिंग म्हणा नाही, नाही. ते सगळं ते तुम्हाला सुद्धा चांगलं आलं. आणि कोबीला अख्ख्या सरला तुम्हाला कीड पानं किती तेच किडलेली म्हणतोय दिसतात ना. बघा. कीड पण नाहीये. कुठंच कीड नाही. काय सांगताल तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना? SCT सांगण्यापेक्षा वैदिकचा result- वापरून बघितलेलं बरं ना. बर आपण सांगणं आणि प्रत्यक्षात प्रत्येकानं करणं बर लय फरक राहतोय. बर आता मी पण असंच आधी व्हिडिओ बघत होतो, पण जेव्हा केलं तेव्हाच कळतंय ना. बरोबर स्वतः आधी वापर केला हा तेव्हा तुम्हाला रिझल्ट कळाला. आता काल मी त्यास 4-5 वाजताच फोन करून सांगितलं मला पाहिजे, मी ढोसण्याला येतो. कृषी नारायण पेज आज सकाळी भरलाय त्यांनी. बरं म्हणजे आज सकाळी परत तुम्ही रिपीट रिपीट भरलाय आज केला. भरला. बरोबर चालेल. म्हणजे तुम्हाला खूप चांगला अनुभव आलाय. ना, महत्वाचा सुरुवात तुमची मिल्क चार्जर पासून झाली. हो मिल्क चार्जर बसून मिल्क चार्जर अजून पण वापरताय? हो. आणि त्यांना 5 किलोच्या शिवाय मी नेतच नाही. एकच म्हैस आहे पण 5 किलो नेतो मी. बरं कारण की आपला गाडी व्यवसाय असल्यामुळे परत भेटतंय, शॉर्टेज आलं काय आलं की आपलं काय बरं. बादली नेऊन वांगे काय ठेवायची. घरी खाल्लं का? टेस्ट तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये तर माझं वांग जातेच, बर पण आमचा समोरचा बाजार असतो. बर बाजारला मला नाही पण माझा मुलगा बसतो विकायला. बरं, मग काय 10-20 किलो नेऊन पहिल्यांदा नेली होती त्यावेळी म्हणजे ती चवीला आहे का नाही, चवीला आहे का नाही. पण जिनी वांग नेलं बर काय हा ती त्यालाच हुडकं देते ती. हुडकं देते ती. हुडकं देते ती. म्हणजे 20 रुपये पावसाच्या वांगच घालत नाही. 20 रुपये पावसाच्या वांग त्याशिवाय ब्रँड केल्याशिवाय मार्केट नाही ना. बर कारण चव आहे म्हटल्यानंतर हे वांग दुसऱ्या कोणाला नाही तर नाही नाही. बरोबर आणि अशी चकाकी तर नाही. नाही. चकाकी आहे म्हणजे पैसे कमवायचे पाहिजेत ना. कमवता येते बरोबर. कष्टाचे नाही, पैसे. तुम्ही महत्वाचं क्वालिटी पिकवताय ना. तेच की म्हणजे क्वालिटी आहे म्हणूनच आणि वांग चवीला आहे म्हणून येतात ना. आणि जास्त करून बायकांची म्हणजे बाजारात बायका जास्त बायका असतात. जास्त. बायका हुडकत येतात. म्हणजे शेतकरी हुडकत येते तुमच्याकडे. बायका हुडकत येतात. बरोबर म्हणजे काय येते नाही नाही क्वालिटी तुम्ही चव आहे. क्वालिटी पिकवता. हो गिरायक हुडकतच येणार भाऊ. नाही गिरायक हुडकत सवय येतं. म्हटल्यावर हुडकीत येणार. ह्याच्या आधी होती का अशी परिस्थिती? नाही नाही ह्याच्या आधी कुठली परिस्थिती अशी ते होता. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही आज जर चांगलं जर पिकवलं क्वालिटी तर तुम्हाला रेट भेटणार आहे. हो आता मला सांगा तुमचं 20 रुपये पावशेर जाते आणि बाहेरची परिस्थिती काय आहे बाजारात? म्हणजे काय रेट चाललाय? बाजारात तर काय बाहेरच्या वांग्यांचा म्हणताय का आपलं का बाजार मार्केटचा तुम्ही आता जे म्हणताय बाजारला हात विक्री. हात विक्रीला हात तुमचं 20 रुपये पावशेर हो जाते. त्यांचं 10-15 गेलं तरी आपलं ही जाते बिसनच. 20 न हो. मग तुम्हाला 5 ते 10 रुपये दर तिथंच वाढून मिळते. पावशेर. पावशेर फक्त मागं. एकच होतं की एवढे ऍक्टिव्ह विकण्याची आपली हम्म. 200 किलो जर माल निघाला तर सगळं आपण विकू शकत नाही ना. बर तोच प्रॉब्लेम आहे. तेच प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला बाकीच्यांपेक्षा दर जास्त आणि फक्त मार्केटला पण आपल्याला बाकीच्या पेक्षा 1-2 रुपये 5 रुपये जास्त दर राहते. राहतोय 100% राहतो. दर जास्त राहतो. हो कारण दुसऱ्याला जर हेच वांग बिगर काट्याचं जर असलं हा तर त्याला 20 रुपये असेल तर आपल्याला 25 रुपये असतोच. बर बर म्हणजे 10 रुपये दर वाढवून हो त्यांना पण सांगितलं ना बाबा हे काय असं आहे. बर SCT वैदिकचे एसटी वैद्यकीचं आहे आणि सगळं वापरलं म्हणजे ह्याला रासायनिक काय नाही. नाही त्या बेतानं आणि चकाकी बघितलं त्याला सांगायचं लागत नाही ना. सांगितलं लागत नाही. बरोबर आणि क्वालिटी म्हणजे तुम्ही बाहेर पण शेतकऱ्यांना समजून सांगताय.
सर त्यापैकी वाटरा आमचे गावातले दुसरे एसटी वैदिकचे वापर करते घ्या यासनी पुढे वापर काय- करते ना काय आमचे तुम्हाला वांगे वाटतं? वापर करून ज्या करून का नाही त्यांची वांगी मी स्वतः घेतो आणि स्वतः बाजारात विकतो. बर म्हणजे ह्यांची वांगी तुम्ही घेऊ शकता वांगे घेतात ते. बर मग साईडला वांगी 10 रुपये पावशेर म्हणली का नाही, हा. आपण हे वांग 20 रुपये पावशेर नेतो. 20 रुपये पावशेर मग पावशेरला तुम्हाला दर 10 रुपये जास्त. बाकीची वरडू निघते ती, बर आपण बिनवाराडा. आपल्याला दडवायला लागते संपलं म्हणून. म्हणजे रामसरजी सांगतायत तुम्ही जर सोनं आहे तुमच्याकडे हा तुम्हाला 100%. चकाकलेला माणूस येते जो तुम्हाला सांगायची गरज नाही शेतकरी आता मी 9 ते 10 किलोमीटर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापायी इथपर्यंत रानात ना आलोया. बर बात्यान गोळा करायचा निम्म्या सोडून इथपर्यंत आलो. घरला बी गेलेलं नाही, हाय तसं रानात नाही आलो. बर आपण येताना कॉल केला होता यांना ते तुमच्या म्हणले शेतकरी एकटा मी वैदिकवर 9 प्रेमच आहे हा तेवढं. चवीला एक नंबर आहे. मागला 8 दिवसात मी 2 दिवसात फोटो पाठवला होता. 8 दिवसाचं वांग माझं घरातलं बिन फ्रीज मधलं बर त्याने फोटो टाकला. म्हटलं सर हे वांग बघा, म्हटलं किती दिवसाचं आहे, तर 8 ते 9 दिवसाचं वांग होतं. बर तिथनं तोडून नेऊन मी असं घरात ठेवलं होतं. बर तर वांग्याचं नुसतं एवढं सोकलं होतं वांग, हायाशी चकाकी हाय असं वांग होतं. हाय असं होतं. हाय असं काय अजून तुम्हाला काय वाटते रानात सुपीकता आली चांगली, चव चांगली आहे. मग चवीमुळे आता ठराविक आता गिरायक आहेत का नाही, ती आवर्जून का नाही पुडकत येऊन आपल्यापासून वांग घेऊन जाते फुडकत येऊन मागून येते. बर की तुमचं वांग चांगलं आहे चवीला, वांग आम्हाला 1 किलोवर ठेवा, अर्धा किलो ठेवा, पावशेर नेणारा. पाहिजेच. पाहिजेच. म्हणजे जे शेतकरी पण आवर्जून घ्यावे लागले. आवर्जून घ्यायला लागली. बरोबर ही वांग तसं चायना म्हणून चालतं, बर त्याला काटा नाही, काय नाही. बाहेर जर काय गेलं का नाही, ह्या जातीला म्हणजे ह्या वांग्याच्या जातीला का नाही मार्जिन कमी आणि गिरागी बी कमी. गिराय पण हा, काट्याच्या वांग्याला चवीच म्हणून वांग जातं, वांग पण आता ही वांग आपलं चवीच म्हणून जातं. जात आहे आपलं कारण की ह्यात कुठले गुणधर्म तुम्ही वैदिक वापरता त्यामुळं त्याची क्वालिटी क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी चवीला वांग चांगलं आहे. बरोबर आहे. आता आमची मालकीने दिवशी इथं बघायला आली. म्हटली प्लॉट 1 नंबर आहे, काळ जांभळागत वांग दिसते. जांभळा दिसते. बरोबर म्हणजे ते दिसतेच ना का पानाची कॅनोपी म्हणा सगळं 1 नंबर आहे. झाडाची शेण म्हणा. आपले मित्रच आहे ती, काय मग मी एकत्रच असतो. दोघं संकट वापरायला सुरुवात केली. वाटर मधली जोडगोळी पहिली एसटी वैदिक वापरणार. बर 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 त्याच्यामुळे आता मिल्क चार्जर बी मी चालू केले वापरायला. तुम्ही पण मिल चादर वापरता. वापर काय अनुभव आहे? चांगला आहे. फॅट माझ्या म्हशीला फॅट कमी लागत होती. बरं किती लागत होती वापरायच्या आधी? वापरायच्या आधी मी आत्ता सुरुवात केली, जस्ट एक 10-12 दिवस 15 दिवसाला चालू केल्या, चालू केलं. तरी पण फरक जाणवतोय. नाही किती आधी वापरायच्या आधी काय फॅट 2-3 लागला? पॉईंटचा एक 3 पॉईंटचा फरक पडलाय. 3 पॉईंटचा फरक पडला. आणि दुधात म्हणजे माझी जरा हे झाली होती, 8व्या महिन्यात गाभडली, बर तरी पण आता 6 लिटरवर चालली, 8 महिन्यात गाभडली. बर बर तिथं पण तुम्हाला चांगला फरक झाला. चालेल म्हणजे खूप चांगला अनुभव आलाय तुम्हाला. अनुभव आला. बरोबर आणि रेग्युलर वापरताय. धन्यवाद.